For studying the cost sheet, this is the important part, types of cost. Actually, there are various types of classification of costs, but fixed cost and variable cost is the important part. Fixed cost, fixed मधूनच आपल्याला फिक्स्ड मधूनच आपल्याला याचा अर्थ समजतो बघा. इट इज दॅट पोर्शन ऑफ द टोटल कॉस्ट विच रिमेन्स कॉन्स्टंट irrespective of output up to the capacity limit. That is, fixed cost is also called as a period cost. बघा, म्हणजे एका सर्टन लिमिट पर्यंत, सर्टन आउटपुट पर्यंत काय असते आपली फिक्स्ड कॉस्ट ही काय असते आपल्या कॅपॅसिटी लिमिट पर्यंत फिक्स्ड असते. बघा, फिक्स्ड कॉस्ट पर युनिट मध्ये कशी असते, कुठचीही कॉस्ट जेव्हा आपण स्टडी करणार त्यावेळी त्याचा 2 अँगलनी स्टडी करायचा. फर्स्ट अँगल इज द पर युनिट कॉस्ट अँड सेकंड अँगल इज द टोटल कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट इज फिक्स्ड इन टोटल. कायम लक्षात ठेवायचं, फिक्स्ड कॉस्ट ही काय असते टोटल मध्ये ऑलवेज फिक्स्ड असते. बट इट इज व्हेरिएबल इन पर युनिट. फिक्स्ड कॉस्ट ही काय असते टोटल मध्ये फिक्स्ड असते पण ती पर युनिट मध्ये व्हेरिएबल असते. आणि व्हेरिएबल कॉस्ट कशी असते बघा, व्हेरिएबल कॉस्ट मीन्स इट इज अ कॉस्ट विच चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंजेस इन आउटपुट. इट इज कॉल्ड ऑल्सो प्रोडक्ट कॉस्ट. बघा, व्हेरिएबल कॉस्टला प्रोडक्ट कॉस्ट असंही म्हटलं जातं. आणि ही कुठली कॉस्ट असते, इट इज अ कॉस्ट which changes according to the changes in output. जसा आपला आउटपुट चेंज होणार तशी ही कॉस्ट काय होते चेंज होत असते. म्हणजे अकॉर्डिंग टू प्रोडक्शन व्हेरिएबल कॉस्ट चेंज होत असते. when production units किंवा when our production is increase, variable cost is increase in total, and when production is decrease, variable cost is decrease. Means production and variable cost is positively connected with each other. There is positive relation between production units and variable cost. But in case of fixed cost, when production increase or decrease, fixed cost is fixed. बघा, फिक्स्ड कॉस्ट कसं असतं, प्रोडक्शन आपलं इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं तरी फिक्स्ड कॉस्ट ही फिक्स्डच असते. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, प्रोडक्शन युनिट्स अँड फिक्स्ड कॉस्ट देअर इज निगेटिव्ह रिलेशनशिप. या ठिकाणी त्यांची निगेटिव्ह रिलेशनशिप आहे. आणि या ठिकाणी त्यांची रिलेशनशिप कशी आहे, इन केस ऑफ व्हेरिएबल कॉस्ट अँड प्रोडक्शन युनिट पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे. फिक्स्ड कॉस्ट मध्ये कसं होतं बघा, व्हेन प्रोडक्शन इज इन्क्रीज, फिक्स्ड कॉस्ट पर युनिट इज डिक्रीज. बघा, व्हेन प्रोडक्शन इज इन्क्रीज, फिक्स्ड कॉस्ट पर युनिट इज डिक्रीज अँड इट इज फिक्स्ड इन टोटल. हे असं असते. या ठिकाणी एक्झाम्पल आहे, नेक्स्ट आपण बघूया हे जे काय आपण बोलतो हे ट्रू आहे की नाहीये ते. आणि व्हेरिएबल कॉस्ट मध्ये कसं असतं बघा, व्हेन प्रोडक्शन इन्क्रीज, टोटल व्हेरिएबल कॉस्ट इज इन्क्रीज. व्हेन प्रोडक्शन डिक्रीज, टोटल व्हेरिएबल कॉस्ट इज डिक्रीज. बट व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इज फिक्स्ड. बघा, प्रोडक्शन इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं तर पर युनिट वरती त्याचा काय परिणाम होत नाही. व्हेरिएबल कॉस्ट इन टोटल इट इज व्हेरिएबल बट per unit it is fixed. And in case of fixed cost, per unit fixed cost is variable but it is fixed in total. या ठिकाणी बघा, मुद्दाम हे असं पीपीटी मुद्दाम केलेली आहे हे डिटेल मध्ये अगदी असं बोल्ड पार्ट मध्ये की तुम्ही ते हे अनालिसिस करा याचं, बरोबर आहे ना, स्टडी करा. काय लिहिलंय फिक्स्ड कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट म्हणजे स्थिर खर्च, बरोबर आहे ना. म्हणजे प्रोडक्शन आपलं इन्क्रीज झालं काय किंवा डिक्रीज झालं काय एका लिमिट पर्यंत, आपल्या कॅपॅसिटी लिमिट पर्यंत फिक्स्ड कॉस्ट टोटल मध्ये फिक्स्ड असते. पण ती पर युनिट मध्ये कशी व्हेरिएबल होते त्याचा स्टडी करायचा. व्हेरिएबल कॉस्ट बदलते, खर्च प्रोडक्शन वाढलं व्हेरिएबल कॉस्ट टोटल मध्ये वाढते, प्रोडक्शन कमी झालं व्हेरिएबल कॉस्ट टोटल मध्ये कमी होते. पण व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट मध्ये फिक्स्ड असते. एक्झाम्पल घेऊया बघा. फॉर एक्झाम्पल 10,000 युनिट्स आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी लिमिट आहे 10,000 असं समजूया आपण. 10,000 युनिट्सचं आपण प्रोडक्शन घेतोय. व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट आहे 20 रुपीज. आता हे कॉस्टिंग मधलं एक अजम्पशन आहे, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इज फिक्स्ड. हे काय अजम्पशन आहे आपल्या कॉस्टिंग मध्ये. जसं आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघितलेलं आहे, इकॉनॉमिक्स मध्ये बरेचसे अजम्पशन्स असतात, बरोबर आहे ना. तसंच आपल्या कॉस्टिंग मधलं हे अजम्पशन आहे, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इज फिक्स्ड आणि ती आहे 20 रुपीज. मग टोटल व्हेरिएबल कॉस्ट किती आली बघा, 10,000 इंटू 20, 2 लाख रुपीज व्हेरिएबल कॉस्ट आली. फिक्स्ड कॉस्ट बघा, 1 लाख इज द फिक्स्ड कॉस्ट. 1 लाख इज द फिक्स्ड कॉस्ट. पर युनिट फिक्स्ड कॉस्ट पर युनिट कॉस्ट कशी काढली जाते ऑलवेज लक्षात ठेवायचं, कॉस्ट इनकर्ड
डिवायडेड बाय प्रोडक्शन युनिट. लक्षात ठेवा पर युनिट कसं काढायचं, टोटल कॉस्ट डिवायडेड बाय प्रोडक्शन युनिट. फॉर्म्युला विसरायचा नाही. टोटल कॉस्ट डिवायडेड बाय प्रोडक्शन युनिट. and in case of fixed cost incurred is rupees 1 lakh divided by our production unit 10,000 means per unit fixed cost is 10 rupees. ठीक आहे ना. आता पुढे बघा प्रोडक्शन युनिट्स आपण इन्क्रीज केले. प्रोडक्शन युनिट्स काय केले, इन्क्रीज केले. म्हणजे आपला कॅपॅसिटी लिमिटच नाहीये आपल्याला. आपण 1 लाख प्रोड्यूस केले काय 2 लाख केले काय, कॅपॅसिटीचं लिमिट नाहीये. ठीक आहे ना. म्हणून आपण प्रोडक्शन इन्क्रीज केले. 1 लाख युनिट ऑफ प्रोडक्शन घेतले. ठीक आहे ना. प्रोडक्शन युनिट 1 लाख. व्हेरिएबल कॉस्ट कशी होणार बघा. व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू प्रोडक्शन युनिट्स इंटू व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. कारण ती पर युनिट मध्ये फिक्स्ड असते व्हेरिएबल कॉस्ट. म्हणून काय केलं, व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू 1 लाख प्रोडक्शन युनिट इंटू व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट 20. 1 लाख इंटू 20 लाख रुपीज आपली व्हेरिएबल कॉस्ट इन्क्रीज झाली. आणि या ठिकाणी बघा व्हेन वी प्रोड्यूस 10,000 युनिट दॅट टाइम व्हेरिएबल कॉस्ट रुपीज 2 लाख. बघा या ठिकाणी 10,000 युनिटचं प्रोडक्शन केलं, व्हेरिएबल कॉस्ट काय झाली 2 लाख इन्कर झाली. 10,000 इंटू 20 2 लाख. आणि आपण प्रोडक्शन कॅपॅसिटी आपली इन्क्रीज केली 1 लाख इंटू 20 आपले 20 लाख रुपीज व्हेरिएबल कॉस्ट इन्कर झाली. म्हणून काय म्हटलं, व्हेरिएबल कॉस्ट इट इज अ कॉस्ट विच चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंज इन आउटपुट. बघा जसं प्रोडक्शन आपलं इन्क्रीज होणार व्हेरिएबल कॉस्ट इन्क्रीज होणार, प्रोडक्शन डिक्रीज होणार व्हेरिएबल कॉस्ट डिक्रीज होणार. समजलं. दिस इज द पॉझिटिव्ह रिलेशनशिप. आणि फिक्स्ड कॉस्टच्या बाबतीत काय आहे बघा, फिक्स्ड कॉस्ट इज फिक्स्ड. बरोबर आहे ना. इट इज दॅट पोर्शन ऑफ द टोटल कॉस्ट. ह्या दोन्ही ज्या काही कॉस्ट आहेत हा टोटल कॉस्टचाच पार्ट असतो, फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट. तर व्हेरिएबल कॉस्ट हा आपल्या टोटल कॉस्टचा कुठला पार्ट असतो, तर विच रिमेन्स कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ आउटपुट अप टू द कॅपॅसिटी लिमिट. आपल्या कॅपॅसिटी लिमिटमध्ये फिक्स्ड कॉस्ट काय असते, फिक्स्ड असते. मग बघा इथे फिक्स्ड कॉस्ट कशी होणार, फिक्स्ड कॉस्ट 1 लाख फिक्सच राहणार. बघा जेव्हा आपण 10,000 युनिट ऑफ प्रोडक्शन घेतलं तेव्हाही फिक्स्ड कॉस्ट काय होती आपली 1 लाख रुपीजच होती. आता आपण 1 लाख युनिट ऑफ प्रोडक्शन घेतो तरी फिक्स्ड कॉस्ट ही 1 लाखच असणार आहे. म्हणून काय केलं बघा, पर युनिट फिक्स्ड कॉस्ट कशी फाइंड आउट केली, 1 लाख अमाऊंट ऑफ फिक्स्ड कॉस्ट डिवायडेड बाय आवर प्रोडक्शन युनिट 1 लाख इज इक्वल टू ₹1 पर युनिट. फिक्स्ड कॉस्ट पर युनिट किती आली, ₹1. म्हणून काय असतं, मी तुम्हाला थेरीचा पार्ट शिकवताना एक सांगितलं होतं. ठीक आहे. तत्पूर्वी बघा फिक्स्ड कॉस्ट पर युनिट इज ₹1 अँड व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट इज ₹20. बघा व्हेरिएबल कॉस्ट 1 लाख युनिटचं प्रोडक्शन घेतलं, व्हेरिएबल कॉस्ट 20 लाख वरती गेली. पण फिक्स्ड कॉस्ट काय झाली, 10,000 युनिटला सुद्धा ती 1 लाख होती आणि 1 लाख युनिटला सुद्धा ती 1 लाखच राहिली. म्हणजे पर युनिट आपली कॉस्ट किती डिक्रीज झाली बघा. फिक्स्ड कॉस्ट 10,000 युनिटला 10 रुपीज आहे, 1 लाख युनिटचं प्रोडक्शन घेतलं ती 1 रुपीज झाली. बरोबर ना. म्हणजे एवढी फिक्स्ड कॉस्ट आपण डिक्रीज करू शकतो. तर हेच टेक्निक, हीच स्किल आपल्याला मॅनेजमेंट आपल्या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये स्टडी करायचे. आपलं कॉस्ट अकाउंटिंग हेच स्टडी करतं. आपण जर वाईड युनिट प्रोडक्शन केलं, ह्यूज प्रोडक्शन केलं, आपण खूप मोठ्या प्रमाणात जर उत्पादन केलं तर आपली फिक्स्ड कॉस्ट एवढी निग्लिजन्स लेवलला येते आणि त्याचा आपल्याला काय होतो, आपला प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी आपला काय होत असतो, याचा फायदा होत असतो. प्लस आपण काय करू शकतो, आपलं कॉस्ट रिडक्शन करू शकतो. ज्यावेळेला अगदी बेसिक पार्ट आपण कॉस्टिंगचा स्टडी करत होतो बघा, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं कॉस्ट रिडक्शन. तर समजला तर या ठिकाणी थोडं तरी तुमचं क्लिअर झालं असेल की कॉस्ट रिडक्शन आपण कसं करू शकतो. तर चायनाचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. चायना हे टेक्निक यूज करतं. 10,000 युनिटचं प्रोडक्शन नाही घ्यायचं, डायरेक्ट 1 लाख 1 करोड युनिटचं प्रोडक्शन घ्यायचं. म्हणजे फिक्स्ड कॉस्ट तिथं तेवढ्याच राहतात, पण 1 करोडच्या फिक्स्ड कॉस्ट जो पर युनिट जी डिक्रीज होते त्याचा बेनिफिट काय होत असतो, कॉस्ट रिडक्शनसाठी यूज होत असतो. ठीक आहे. तर हा आहे आपला प्रोफॉर्मा ऑफ कॉस्ट शीट. बघा प्रोफॉर्मा ऑफ कॉस्ट शीट प्राइम कॉस्ट पर्यंतचाच पार्ट या पार्ट मध्ये मी कव्हर करणार आहे. बघा कुठपर्यंतचा पार्ट फक्त कव्हर करणार, प्राइम कॉस्ट. स्टार्टिंगला जसं आपण बघितलं कंपनीचं नेम घेणार, आपण कंपनीचं नेम त्या ठिकाणी लिहिलं. नेक्स्ट लाईन कॉस्ट शीट, अदरवाइज आपण त्याला कॉस्ट स्टेटमेंट म्हणू शकतो फॉर द इयर एंडेड. आणि एक लक्षात ठेवायचं, कॉस्ट शीट तयार करत असताना आपल्याला डेबिट क्रेडिट वगैरे काही नाही आहे, तर या पद्धतीने तो स्टेटमेंटचा फॉर्मॅट असतो. या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला आपण काय लिहिणार, युनिट्स प्रोड्युस्ड. जे काही प्रोडक्शन युनिट्स असतील ते आपण युनिट्स या ठिकाणी राईट डाऊन करून घेणार आणि आपल्या राईट हँड साईडला काय असणार आहे, युनिट सोल्ड.
ठीक आहे. तर हा आहे प्रोफॉर्मा. या पद्धतीने आपल्याला कॉस्ट शीट प्रिपेअर करावी लागते. बघा, फर्स्ट कॉलम इज द पर्टिक्युलर्स, नेक्स्ट कॉलम आहे तुमचा अमाऊंट कॉलम. हा इनर अमाऊंट कॉलम असतो. दिस इज द आउटर अमाऊंट कॉलम, त्याला आपण म्हणणार टोटल कॉस्ट रुपीज. अँड लास्ट कॉलम इज द कॉस्ट पर युनिट रुपीज. बघा, पर युनिटची कॉस्ट या ठिकाणी आपल्याला फीचर ऑफ कॉस्ट शीट मध्ये आपण स्टडी केलेलं आहे. पर कॉस्ट शीट शोज द पर युनिट कॉस्ट अँड टोटल कॉस्ट ऑफ ईच अँड एव्हरी इलेमेंट ऑफ कॉस्ट. बरोबर नाही, प्रत्येक इलेमेंट ऑफ कॉस्टची टोटल कॉस्ट आणि पर युनिट कॉस्ट ही आपली कॉस्ट शीट काय करत असते, दाखवत असते. बघा, आपण कुठून स्टार्ट करणार आपली कॉस्ट शीट? डायरेक्ट मटेरियल कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ती कशी कॅल्क्युलेट करणार? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, प्रिव्हियस इयरचा जे काय किंवा प्रिव्हियस पिरियडचा जे काय क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल असेल तो आपला करंट पोझिशनचा काय असणार? ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्याची अमाऊंट घेतली. ऍड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ रॉ मटेरियल या ठिकाणी रेकॉर्ड केलं. त्याच्यातून लेस परचेस रिटर्न असणार. बरोबर आहे ना, रिटर्न आउटवर्ड आपण लेस करणार. ऍड काय काय कॉस्ट करतो बघा, ज्या आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण ऍड आयटम्स करतो. कॅरेज इनवर्ड, फ्रेट इनवर्ड, ऑक्ट्राय, कस्टम ड्युटी. बरोबर आहे ना, ऍड कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड मीन्स इट इज कॅरिंग कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल फ्रॉम परचेसिंग प्लेस टुवर्ड्स द फॅक्टरी किंवा टुवर्ड्स आवर इंडस्ट्री. दॅट इज द कॅरेज इनवर्ड. हा रॉ मटेरियलचा कॅरिंग कॉस्ट असतो म्हणून त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतात. ते ऍड केलं कारण तो मटेरियलचा आपल्या काय आहे, एक्सपेन्सेस आहे. ऍड कस्टम ड्युटी अँड ऑक्ट्राय, जर काय टॅक्सेस पे केलेले असतील कस्टम किंवा म्युन्सिपल एरियामध्ये तर ते टॅक्सेस आपण याच्यामध्ये ऍड करतो. लेस काय करणार बघा, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता या फेजमध्ये जर काय आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल केप्ट केला असेल तर तो आपण लेस करणार आणि याला म्हणणार आपण डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. ही आपली डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. त्याच्यामध्ये आपण काय करणार? डायरेक्ट वेजेस ऍड करणार. डायरेक्ट एक्सपेन्सेस, चार्जेबल एक्सपेन्सेस जे काय असतील, स्पेशल डिझाईन असेल त्याच्यामध्ये किंवा आपण काय रॉयल्टीज असतील तर हे सगळे कॉस्ट काय होतात, जे प्रायमरी असतात की ज्याच्याशिवाय आपलं प्रोडक्शन काय होत नाही, स्टार्टच होऊ शकत नाही, तर ते काय करायचं आपण याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. आणि हे आयटम काय करायचे, यांच्या टोटलला म्हणजे डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेसला आपण काय म्हणतो, प्राइम कॉस्ट. पण त्याच्यामध्ये आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे काय आयटम्स येतात आपले, जे मटेरियलशी कनेक्टेड असतात ते आयटम काय होतात, आपल्या प्राइम कॉस्ट मध्ये येतात. आता या ठिकाणी एक आयटम इथून लेस होतो बघा, सेल ऑफ वेस्ट. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी कुठला आयटम लेस होतो, सेल ऑफ वेस्ट. वेस्ट म्हणजे काय असतं बघा, आता एखादं रॉ मटेरियल आपण परचेस केलेलं आहे, त्याला आपण काय केलेलं आहे, ते रॉ मटेरियल आपल्याला आपल्या सप्लायरनी सप्लाय करत असताना कंटेनरमध्ये सप्लाय केलेलं आहे. बरोबर आहे ना, त्या कंटेनरचा आपल्याला यूज नाहीये, पण त्या कंटेनरचा आपल्याला यूज नाहीये पण आपण ते स्क्रॅपमध्ये किंवा असतो ना तो कबाडिया बोलतात त्याला किंवा रद्दीवाला वगैरे असतो बघा, त्यांना आपण ते देऊ शकतो. आपल्या दृष्टीनं ते वेस्ट असतं पण त्यांच्या दृष्टीनं ते युजफुल असतं. जर असं काय आपल्याला एक 50 रुपीज वगैरे काय 100 रुपीज असे मिळालेले असतील त्या कंटेनरचे तर ते इन्कमचा आयटम आहे म्हणून तो इथून लेस केला जातो. पण तो शक्यतो तुमच्या फेजला नसतो, पण तुम्हाला डिफरन्स माहिती हवा. आपण स्पेशलाइज्ड स्टुडंट्स आहोत, आपलं स्पेशलायझेशन आहे वेस्ट आणि स्क्रॅप मध्ये काय फरक आहे बघा. वेस्ट म्हणजे काय, प्रोसेस स्टार्ट होण्याच्या अगोदर जे काय आपल्याला छोटासा इन्कम मिळत असतो तर त्याला आपण वेस्ट म्हणतो. बघा, प्रोसेस आपली स्टार्ट झालेली नाहीये, प्राइम कॉस्टला प्रोसेस आपली स्टार्ट झालेली नसते. प्रोडक्शन स्टार्ट होण्याच्या अगोदर हा बेसिक खर्च असतो. या ठिकाणी जे काही कंटेनर किंवा पॅकिंग होऊन जे काही मटेरियल येतं ते जर आपण स्क्रॅपमध्ये दिलं, त्याच्या थ्रू जो आपल्याला इन्कम मिळतो अगदी 100 रुपीज 500 1000 असा असतो, पण तो आपला इन्कम असतो, तर त्याला म्हणायचं वेस्ट. बिफोर स्टार्टिंग ऑफ प्रोसेस से पहले जो आपल्याला मिळतं इन्कम, छोटासा इन्कम, त्याला म्हणायचं वेस्ट. ठीक आहे ना. आणि स्क्रॅप कशाला म्हणायचं, तर स्क्रॅप हे प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर, प्रोसेसच्या बिटवीन जर एखादा गुड्स आपला वेस्ट झाला, खराब झाला, तो आपण स्क्रॅपमध्ये विकतो, त्याच्यातून जर इन्कम मिळाला त्याला स्क्रॅप म्हणतात. आणि स्क्रॅप हा फॅक्टरीच्या ठिकाणी पार्ट येतो, कारण WIP ची फेज त्या ठिकाणी येते. बरोबर आहे ना, तिथं प्रोसेसिंग सुरू होतं, वर्क इन प्रोग्रेसचा पार्ट असतो तो. त्याच्यामुळे तुम्हाला बघा, रॉ मटेरियलची फेज कुठे असते, वर्क इन प्रोग्रेसची फेज कुठे असते, फिनिश्ड गुड्स कुठे येतं, हे आपण FY BCom मध्ये सोल ट्रेडरचं फायनल अकाउंट बघितलं, त्याच्यामध्ये आपल्याला ते समजलेलं आहे.
ठीक आहे. तर प्राइम कॉस्ट पर्यंत आज उद्या आपण पुढचा पार्ट बघूया.